Today we are going to see the gonads, gonadotropins, the hormones secreted by gonads. So control and coordination मध्ये हा आता लास्ट कंटेंट आपण आज बघणार आहोत. So gonads are what? These are the reproductive organs. The reproductive organs in case of male, that is the testes, and in case of the female, the ovary. So first of all, we have a look on histology of the testes. You know the structure of the testes. टेस्टिसचं स्ट्रक्चर तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. त्यामध्ये आता वी विल सी द हार्मोन्स सिक्रेटेड बाय द टेस्टिस. सो दीज आर द एंडोक्राइन ग्लँड्स and these are under the control of pituitary, which is under the control of hypothalamus. तर histology, testes, here we have that is have the look in reproduction मध्ये हे सगळं आहे, पण we are just having a simple look on the histology. So these are the male sex organ present in the scrotal sacs, you know, outside the body. Each testis contain numerous round seminiferous tubules. So seminiferous tubules are there, and actually the germinal epithelium and there is the formation of the process is the spermatogenesis, that everything you know. हे सगळं आपल्याला माहिती आहे की the testis is having the germinal epithelium, it is surrounded by, त्याच्या आतमध्ये जे असतात ते seminiferous tubules आहेत आणि तिथे spermatogenesis ची प्रोसेस होते. आणि जे seminiferous tubules प्रेझेंट आहे, इन बिटवीन दी seminiferous tubules ग्रुप ऑफ स्मॉल एंडोक्राइन सेल्स ज्यात म्हटलं जातं, दॅट इज कॉल्ड इंटरस्टिशियल सेल और लेडिक सेल. हे पुन्हा रिवाइज करते इथे मुद्दाम, बिकॉज दीज इन केस ऑफ द टेस्टिस व्हॉट आर द इंटरस्टिशियल सेल्स और लेडिक सेल्स वी आर सीइंग. तर या ज्या आहेत याला एंडोक्राइन सेल्स म्हणून कन्सिडर केले बिकॉज दे आर सिक्रेटिंग द हार्मोन. ओके, सो सेमिनिफेरस ट्युब्युल्स जे आहेत इथे स्टार्टिंगला जी जर्मिनल एपिथेलियम आहे, इथे जे स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस वर होते जर्मिनल एपिथेलियमला, त्यासाठी जो प्रायमरी हार्मोन सिक्रेट केला जातो तो आपण बघितला FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर हे जे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन ज्या वेळेला सिक्रेट होईल तेव्हा कुठे स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस होईल. त्यानंतर सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये ज्या काही सेल्स आहेत त्याला म्हटलं गेलेलं इंटरस्टिशियल सेल्स किंवा लेडिक सेल हा सेकंड हार्मोन सिक्रेट करतो, LH, ल्युटिनायझिंग हार्मोन्स. ओके, देन these interstitial cells are again responsible for secreting male sex hormones, that is called as the androgens. So these interstitial किंवा त्याला लेडिक सेल्स आपण म्हणतो, these produce the male sex hormone that is called androgens. For example, इथे इंटरस्टिशियल सेलला स्टिम्युलेट करणारा हार्मोन कोणता आहे, LH, which is secreted by the pituitary. पिट्युटरीचे हार्मोन्स ज्या वेळेला आपण बघितले होते त्यावेळेला गोनॅडोट्रॉपिन्स आपण बघितलं होतं पर्टिक्युलरली की हाऊ दॅट द हायपोथॅलामस सिक्रेटिंग द रिलीजिंग फॅक्टर अँड इनहिबिटिंग फॅक्टर. आणि रिलीजिंग अँड इनहिबिटिंग फॅक्टर जे आहेत ते रिलीजिंग फॅक्टर पिट्युटरीला स्टिम्युलेट करेल, पिट्युटरी गोनॅड्सला स्टिम्युलेट करेल. त्यामुळे गोनॅडोट्रॉपिन्स म्हणून आपण त्याला म्हणतो. त्याचबरोबर जर एक्सेस सिक्रेशन असेल तर इनहिबिशन होतं. हे सगळं फीडबॅक आपण बघितलं होतं. द हार्मोन सिक्रेटेड बाय द पिट्युटरी. पिट्युटरी ग्लँडचा जो अँटेरियर लोब आहे ज्याला आपण ॲडिनो हायपोफायसिस म्हणतो, तो ॲडिनो हायपोफायसिस म्हणजेच अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी सिक्रेटिंग दिस गोनॅडोट्रॉपिन. तर ही लिंक लक्षात घ्यायची आहे. दिस फीडबॅक मेकॅनिझम यू नो. तर प्रायमरली ज्या वेळेला हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहे हे जन्मतःच बॉर्न स्टेज, इनबॉर्न स्टेज मध्येच ते तयार झालेले असतात, पण याची जी ग्रोथ आहे ती ऍक्च्युअली प्युबर्टी स्टेजला होते. हे तुम्हाला माहिती आहे, रिप्रोडक्शन बद्दल अगोदर शिकलेले आहात. त्यामुळे या गोनॅड्सची जी ग्रोथ आहे ते फॉलिकल्स ऑलरेडीच प्रेझेंट असतात. number of follicles they are present inside the testes and the ovaries, but at the time of the puberty when the gonadotropins get active by the pituitaries, that is the controlled by the hypothalamus. तर हे जे गोनॅडोट्रॉपिन ज्या वेळेला ऍक्ट होतील टेस्टिस आणि ओव्हरीज वर त्यावेळेला तिथे ग्रोथ व्हायला सुरुवात होईल. प्रायमरी, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स अँड एव्हरीथिंग.
तर ग्रोथ ऑफ द गोनॅड्स त्यावेळेला घडवून येणार. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की टेस्टिसमध्ये म्हणा किंवा ओव्हरीजमध्ये जी जर्मिनल एपिथेलियम आहे त्याच्यावर प्रायमरी जो हार्मोन ऍक्ट होतो तो लक्षात घ्या, दॅट इज द FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे की फॉलिकल्स आहेत जर्मिनल एपिथेलियमवर त्याला ग्रो करण्यासाठी पहिला हार्मोन पिट्युटरी पाठवणार FSH आणि रिलीजिंग फॅक्टर फ्रॉम हायपोथॅलॅमस. मग फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जर्मिनल एपिथेलियमवर ला स्टिम्युलेट केल्यानंतर मग तिथे ग्रोथ होईल टेस्टिस मध्ये, दॅट इज द फॉर्मेशन, दिस इज द स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस. ओव्हरीज मध्ये oogenesis प्रोसेस. मग आता हिस्टॉलॉजी मध्ये त्यानंतरचा जो सेकंड हार्मोन आहे, आता हे आपण पाहिलं की देर आर सेमिनिफेरस ट्युब्युल्स अँड मिलियन्स ऑफ द that is a formation process takes place and sperms are that is formed. Then seminiferous tubules are there, many seminiferous tubules आणि त्याच्यामध्ये ज्या काही सेल्स आहे ज्याला आपण म्हणतो एंडोक्राइन सेल. these are the special endocrine cells activated again by the पिट्युटरी. तर मग याला जो स्टिम्युलेट करणारा हार्मोन आहे सेकंड, दॅट इज कॉल्ड एज द LH, ल्युटिनायझिंग हार्मोन. तो एंडोक्राइन सेल्सला स्टिम्युलेट केल्यानंतर या एंडोक्राइन सेल्स किंवा इंटरस्टिशियल एंडोक्राइन सेल्स आपण त्याला कन्सिडर करतो ज्या की सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मध्ये आहेत. त्याला आपण म्हणतो इंटरस्टिशियल सेल किंवा लिरिक सेल. इट इज सिक्रेटिंग इट्स हार्मोन दॅट इज कॉल्ड एज द अँड्रोजन. मेनली इन केस ऑफ द मेल दॅट इज द टेस्टोस्टिरॉन. अँड्रोजन ही एक कॅटेगरी आहे, याच्याबद्दल थोडंसं आपण अगोदर बघितलं होतं. So this interstitial cell activated firstly by the LH, and then interstitial cell acts as the endocrine, that is the endocrine cells, and then it secretes the hormone that is the androgen. So these interstitial cells responsible for secreting male sex hormone androgen. आता या अँड्रोजनचा रोल काय आहे तो आपण पाहणार आहोत. तर फंक्शन्स बघा. First, that is the control the growth and development of male reproductive organs like prostate glands, seminal vesicle. These are the whatever the glands present in the reproductive system. तर त्याची complete growth आणि development घडवून आणण्यासाठी these hormone is very important. Secondly, it stimulates the spermatogenesis and formation of the mature sperm. तर यासाठी हा जो टेस्टोस्टेरॉन आहे, this is also वन ऑफ द इम्पॉर्टंट हार्मोन. याचं कमी किंवा जास्त सिक्रेशन हे आपण पाहिलं की फीडबॅक मेकॅनिझमद्वारे कंट्रोल होतं. स्टिम्युलेट द स्पर्मॅटोजेनेसिस अँड फॉर्मेशन ऑफ दिस मॅच्युअर स्पर्म. देन थर्ड, प्रमोट्स द डेव्हलपमेंट ऑफ मेल सेकंडरी कॅरेक्टर्स लाईक ग्रोथ ऑफ फेशियल अँड एक्झिलरी हेअर्स. देन डेव्हलपिंग द व्हॉइस हे एक महत्वाचं कॅरेक्टर आहे मेलमध्ये. देन that is greater skeletal and muscular growth. So this is the again third function of these androgens, and overall stimulates the growth and functions of reproductive duct, gland and external genital organs. So this main these are the functions of the androgen. Testis histological structure लक्षात घेता. त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या कशा लेयर आहे त्यातल्या सेल्स ज्याला कशाला आपण एंडोक्राइन सेल्स म्हणतो, which is secreting the hormone androgen. हे सगळं आपण लक्षात घेतलेलं आहे. then next that is पुढचं जे आहे that is the hormone secreted by the ovary. तसंच ओव्हरीचं पण फंक्शन्स स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे की ओव्हरी मध्ये पण दॅट इज हाऊ द जर्मिनल एपिथेलियम, आणि तिथे कसं एकच पूर्ण ओव्हरी मध्ये ज्या वेळेला मंथली ज्या वेळेला हे हार्मोन्स ऍक्ट होतात त्यावेळेला एकच ग्राफियन फॉलिकल हे तयार होत असते. मेन ग्राफियन फॉलिकल बद्दल आपण थोडं अगोदर बघितलं की ग्राफियन फॉलिकल ओव्हरी मध्ये तयार होत असतं मंथली, आणि ते ग्राफियन फॉलिकल ओके दिस इज द मेन मॅच्युअर्ड फॉलिकल कशा पद्धतीने होते. त्यानंतर दिस इज द ओव्हरी मध्ये पण लक्षात घ्या की जी जर्मिनल इपिथेलियम आहे थोडंसं आपण व्हिज्युअलाइज करणार हे स्ट्रक्चर. दिस इज द लास्ट पार्ट. ओनली ऑन द बेसिस ऑफ द फंक्शन्स वी आर डिस्कसिंग. पण थोडंसं हिस्टॉलॉजिकल पार्ट मध्ये ती इमॅजिन करायची आहे डायग्राम की ओव्हरी मध्ये जी जर्मिनल इपिथेलियम आहे अगेन दॅट इज द सेम लाईक इन केस ऑफ द मेल मध्ये जसं आहे तसंच इथे फिमेल मध्ये सुद्धा की ओव्हरी जी आहे दिस इज ऍक्टिव्ह हॅव्हिंग द जर्मिनल इपिथेलियम. त्यामुळे जर्मिनल इपिथेलियम इज अगेन ऍक्टेड बाय द FSH सिक्रेटेड बाय पिट्युटरी, कंट्रोल्ड बाय रिलीजिंग फॅक्टर फ्रॉम
हायपोथॅलॅमस. तीच फीडबॅक मेकॅनिझम आहे. हायपोथॅलॅमस रिलीजिंग फॅक्टर पाठवणार, FSH सिक्रेट करेल पिट्युटरी आणि ती ऍक्ट होणार ओव्हरीच्या जर्मिनल इपिथेलियमवर. मग जर्मिनल इपिथेलियम मध्ये प्रोसेस होणार फॉर्मेशनची, फॉलिकलची ग्रोथ घडून आणणार आणि ते फॉलिकल प्रायमरी, सेकंडरी, म्हणजे या पद्धतीने ते फॉलिकल ग्रो होत लास्टली जे मॅच्युअर्ड फॉलिकल तयार होत असते त्या मॅच्युअर्ड फॉलिकलला आपण म्हणतो दॅट इज द ग्राफियन फॉलिकल. So these Graafian follicle, it is formed inside the ovary. त्यानंतर these follicle again activated by the second hormone that is called as the LH. Luteinizing hormone तिकडे पण आहे मेल मध्ये, इकडे फिमेल मध्ये पण. नाव दिस ओव्हरी मध्ये ते ग्राफियन फॉलिकल वर ज्या वेळेला LH ऍक्ट होतो, या सगळं अगोदर बघितलेलं आहे, रिव्हाइज करतोय आपण. LH ज्या वेळेला ऍक्टिव्हेट होणार त्यावेळेला ग्राफियन फॉलिकलला स्टिम्युलेट केल्यानंतर ओव्ह्युलेशनची प्रोसेस होते. त्यातला जो ओव्हाइट आहे इट विल कम्स आउट, त्यातला जो एग आहे तो बाहेर येणार अँड व्हॉट एव्हर द रिमेनिंग स्ट्रक्चर जे काही आहे लेयर्सचं दॅट इट इज कन्व्हर्टेड इन टू कॉर्पस ल्युटियम. सो दॅट स्ट्रक्चर वी कॉल इट ॲज अ कॉर्पस ल्युटियम. त्यालाच आपण म्हणत असतो कॉर्पस ल्युटियम. तर लक्षात आलेली आहे प्रोसेस. फर्स्ट ऑफ ऑल ओव्हरी मध्ये हे जे फॉलिकल्स आहे दॅट इज प्रेझेंट फ्रॉम बर्थ, बट ऍट द टाइम ऑफ प्युबर्टी दॅट रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जशी ग्रोथ व्हायला लागते वेन हार्मोन्स आर सिक्रेटेड, त्यामुळे द मेन इम्पॉर्टंट रोल इट इज ऑफ द हार्मोन्स. सो दीज हार्मोन्स सिक्रेटेड बाय द ओव्हरी अँड इट्स दॅट इज द main thing activation by the pituitary. First hormone FSH and second hormone LH, luteinizing hormone. आणि luteinizing hormone ज्या वेळेला ऍक्ट होईल ग्राफियन फॉलिकल वर त्यावेळेला त्यातला ओवम जे आहे तो बाहेर निघून इट विल रिलीज आउटसाइड अँड द रिमेनिंग स्ट्रक्चर विथ दिस लेयर्स इट इज कॉल्ड एज अ कॉर्पस ल्युटियम. So these corpus luteum form after ovulation. It secretes the hormones progesterone. This is the main important hormone. आता त्यातला ओव्हम बाहेर निघाल्यानंतर whether it may be fertilized or not. So these hormone जो next आहे जो corpus luteum, if it is secreting the hormone progesterone, it means that it is indication of the pregnancy, that ovum it get fertilized. So this corpus luteum it is the main considered as a endocrine gland सारखा त्याचा रोल आहे. This corpus luteum it is secreting the main pregnancy hormone that we can say is a progesterone. This progesterone later on acts on the mammary glands for secretion of the milk and ejection, and progesterone is also called as the pregnancy hormone. So the main role it is of the progesterone. So progesterone again that we will see the functions of the progesterone in detail. So main this hormone it is secreted by the corpus luteum. Otherwise the ovary मधले जे काही changes आहे ते degrade होतील if corpus ovum it is not fertilized. Then progesterone is not secreted by the corpus luteum. But if the progesterone is secreted by corpus luteum, it indicates that ovum is fertilized and there is the pregnancy. So progesterone, this is the main hormone of the female reproductive system. So these progesterone, तिकडे जसा testosterone, here progesterone is very important hormone. Then progesterone prepares the uterus for placentation. This placenta again it is also considered as a diffuse endocrine gland म्हटल्या जाते. आता ऍक्च्युअल प्रोसेस कशी होत असते जस्ट वी हॅव सीन, ही जी ओव्हरियन सायकल जी चालते त्यामध्ये ग्राफियन फॉलिकल तयार होतो. ग्राफियन फॉलिकल मधनं ओव्हम निघाल्यानंतर त्या प्रोसेसला ओव्ह्युलेशन म्हणते जी की LH ने ऍक्ट होते आणि जो रिमेनिंग स्ट्रक्चर असतं ते कॉर्पस ल्युटियम. इफ फर्टिलायझेशन टेक्स प्लेस द प्रोजेस्टेरॉन इट इज सिक्रेटेड. त्यानंतर प्रोजेस्टेरॉन प्रिपेअर्स द युटेरस फॉर प्लॅसेंटेशन. द प्लॅसेंटा इज द कनेक्शन बिटवीन द दॅट इज द एम्ब्रिओ अँड द मदर. तर हे जे कनेक्शन आहे त्याला आपण म्हणतो प्लॅसेंटास. देन सेकंडली दिस प्लॅसेंटा इज ऑल्सो कन्सिडर ॲज अ डिफ्यूज एंडोक्राइन ग्लँड म्हणून कन्सिडर केलं जाते बिकॉज इट अगेन सिक्रेट द सेकंड हार्मोन दॅट इज कॉल्ड ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन, दॅट इज कॉल्ड HCG.
सो हे प्लॅसेंटा जो आहे, दिस प्लॅसेंटा इज द डिफ्यूज एंडोक्राइन ग्लँड अँड इट सिक्रीट्स द हार्मोन HCG. हा जो हार्मोन्स आहे, दिस इज द स्पेशल हार्मोन. याची जी लेवल पाहून एम्ब्रियॉनिक कंडिशन्स क्लिअर होते in the uterus. So placenta, this is again considered as a diffuse endocrine gland म्हणून आपण त्याला कन्सिडर करू शकतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. Then progesterone begins to act the thickening of the endometrium. Progesterone begins to act, then thickening of the endometrium stops and the endometrium becomes the secretory structure. ओके, एंडोमेट्रियमचे पण जी काही ग्रोथ असते ते सगळं रिप्रोडक्शन मध्ये आहे. दॅट वी आर नॉट गोइंग टू सी. इथे आपल्याला बघायचं की एंडोमेट्रियम इज अ सिक्रिटरी स्ट्रक्चर. These endometrial glands start secreting the fluid which is also known as uterine milk. And secondly, this progesterone, म्हणजे प्रोजेस्टेरॉन ऍक्ट होतो एंडोमेट्रियम वर. एंडोमेट्रियम इट इज मेंटेन, अदरवाइज एंडोमेट्रियम इट इज that is the tear out if there is no progesterone. ओके, सो प्रोजेस्टेरॉन हार्मोन याचा महत्वाचा रोल आहे एंडोमेट्रियम मेंटेन करणे. एंडोमेट्रियम काय आहे तर युटेरियसची इनर लाइनिंग. युटेरस दिस इज द मेन ऑर्गन इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आणि युटेरियस मध्ये दॅट इज इपिमेट्रियम आउटसाइड, देन मायोमेट्रियम ही मस्क्युलर लेअर असते मधली, आणि आतली जी आहे दॅट इज एंडो इनसाइड. आतली जी थर्ड लेअर आहे त्याला आपण म्हणतो एंडोमेट्रियम. युटेरसच्या या 3 लेयर्स मध्ये लक्षात घ्यायचंय इपिमेट्रियम, मायोमेट्रियम, जे मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन घडवून आणणारी जी लेअर आहे दॅट इज द मायोमेट्रियम. याच्यावर ऑक्सिटोसिन वगैरे ऍक्ट होतो, आपण ते अगोदर बघितलेलं आहे. देन एंडोमेट्रियम इज द इनसाइड लेअर ऑफ द युटेरियस. इट इज ऍक्च्युअल बेड फॉर द एम्ब्रियो. हे सगळ्यांना माहिती आहे. दिस इज द ऍक्च्युअल बेड फॉर एंडोमेट्रियम. तो एंडोमेट्रियमचा मेंटेनन्स कोण करणार, तो दिस हार्मोन प्रोजेस्टेरॉन. त्यामुळे प्रोजेस्टेरॉनवर फोकस करतो आपण. दिस इज द मेन फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन. प्रोजेस्टेरॉन इट ऍक्ट्स ऑन द endometrium and it maintains the endometrium. It indicates there is the pregnancy. So that's why it is called as the pregnancy hormone. Then endometrial gland secretes this secreting fluid which is also known as uterine milk. Again that progesterone also it enhances the breast development during pregnancy and it maintains the, that is this maintain the fetus by forming the placenta. Then also it helps in formation of the placenta. त्यामुळे ओव्हरऑल महत्वाचा रोल जो आहे तो आहे प्रोजेस्टेरॉनचा. प्लॅसेंटा अगेन सिक्रेटिंग द हार्मोन कॉल्ड एज द ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन HCG. ते हे लक्षात घेणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट आहे तो इस्ट्रोजन. ओके, तर इस्ट्रोजन दिस ऑल्सो रेग्युलेट द फिमेल सेक्शुअल बिहेवियर. जो मेन इस्ट्रोजन सिक्रेट करतो. बाकीची जी चेंजेस आहे प्युबर्टी मध्ये दॅट इज द इस्ट्रोजन इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल प्युबर्टी चेंजेस लाईक ग्रोथ ऑफ द युटेरस, डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेस्ट, वजाइना, फॅलोपियन ट्यूब, सेक्स ग्लँड्स एक्सेट्रा. ऑल जी काही रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी ग्रोन अप होते दिस इज बिकॉज ऑफ दिस इस्ट्रोजन. तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन ज्या वेळेला फॉलिकल्सला स्टिम्युलेट करत असतात त्यानंतर जो हार्मोन सिक्रेट होतो दॅट इज कॉल्ड एज द इस्ट्रोजन. सो दिस इस्ट्रोजनचा महत्वाचा रोल आहे की ओव्हरऑल जी ग्रोथ आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहे त्या ओव्हरऑल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला ग्रोन अप करणे. दिस इज द मेन इम्पॉर्टंट रोल. देन अगेन इट कंट्रोल द फॉर्मेशन ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आपण म्हणतो. That is the broadening of the pelvis and other growth of these pubic axillary hairs, and main is the beginning of the menstrual cycle. So this estrogen is the very important hormone. So that is the role of the estrogen. Then again deposition of fats in subcutaneous tissues and other regions of the body to make a typical feminine body. The feminine structure ahe that is it is given by the estrogen. In case of the male we have seen that is the testosterone is having the important role, and here we are going to see the estrogen, it is having the important role. So these are the female hormone. This is the estrogen. First hormone which is acting that is the follicle stimulating hormone. Secondly that is acting the LH,
luteinizing hormone, okay, which helps in the ovulation process. Then after ovulation, corpus luteum is the main gland. Corpus luteum अजून काही हार्मोन सिक्रेट करते ज्यांना आपण म्हणतो रिलॅक्सिन. कॉर्पस ल्युटियमचा प्रायमरी जो हार्मोन आहे, आता कॉर्पस ल्युटियम स्ट्रक्चर आपण पाहिलं तर कॉर्पस ल्युटियम स्ट्रक्चर मध्ये कॉर्पस ल्युटियम स्ट्रक्चर मध्ये जे आपण पाहिलं की कॉर्पस ल्युटियम इट इज सिक्रेटिंग द हार्मोन प्रोजेस्टेरॉन. तर हा जो प्रायमरी हार्मोन सिक्रेट करतो विच मेंटेन द एंडोमेट्रियम ॲज अ बेड फॉर द एम्ब्रियो. एंडोमेट्रियमला मेंटेन करण्याचा महत्वाचा पहिला प्रायमरी रोल प्रोजेस्टेरॉनचा आहे. प्रोजेस्टेरॉन ओव्हरऑल वर्क करतो ड्युरिंग प्रेग्नन्सी. त्यानंतर तो अजून जे हार्मोन सिक्रेट करतो त्याला आपण म्हणतो रिलॅक्सिन आणि इनहिबिन असं पण उल्लेख तुमच्या आता नवीन टेक्स्टबुक मध्ये इन्क्लूड केलेला आहे की प्रोजेस्टेरॉन ऑल्सो सिक्रेट हार्मोन रिलॅक्सिन. रिलॅक्सिन काय करते ऍट द टाइम ऑफ जेस्टेशन म्हणजे ऍट द टाइम ऑफ गिव्हिंग बर्थ, त्या बर्थच्या वेळेला जे काही मसल्स वगैरे आहे त्यांचं रिलॅक्सेशन घडवून आणणे आणि बर्थ प्रोसेस मध्ये मदत करण्यासाठी जो हार्मोन सिक्रेट केला जातो त्याला आपण म्हणतो रिलॅक्सिन. सो रिलॅक्सिन इज सिक्रेटेड बाय द कॉर्पस ल्युटियम. जसा प्रोजेस्टेरॉन हा महत्वाचा हार्मोन आहे त्याचबरोबर हा जे कॉर्पस ल्युटियम इट इज मेंटेन थ्रू आउट. आणि कॉर्पस ल्युटियम नेक्स्ट जो हार्मोन सिक्रेट करते त्याला आपण म्हणतो रिलॅक्सिन. तर रिलॅक्सिन सिक्रेटेड बाय द कॉर्पस ल्युटियम विच हेल्प्स इन द ऍट द टाइम ऑफ बर्थ. जसं ऑक्सिटोसिन तर आहेच पण ऑक्सिटोसिन बरोबर जो हार्मोन ऍक्ट होतो युटेरसवर आणि रिलॅक्सिन ऍट द टाइम ऑफ जेस्टेशनच्या वेळेला जो हार्मोन आहे दॅट इज अगेन सपोर्टिंग हार्मोन दॅट इज कॉल्ड एज द रिलॅक्सिन सिक्रेटेड बाय द कॉर्पस ल्युटियम. आणि दुसरा जो आहे त्याला आपण म्हणतो इनहिबिन. तर इनहिबिनचं काम आहे की टू इनहिबिट द फॉर्मेशन ऑफ द एफएसएच. याला इनहिबिट करण्यासाठी इनहिबिन नावातच दिलेलं आहे. सो द मेन इम्पॉर्टंट रोल इज द कॉर्पस ल्युटियम. सो कॉर्पस ल्युटियम इट इज ऍक्ट्स ॲज द एंडोक्राइन ग्लँड. देन नेक्स्ट आपण हे बघितलं that is the role of the estrogen that is completely maintaining the female reproductive structure. Last is the hormones as the chemical messengers and the regular they are controller regulators. याबद्दल थोडासा व्यू आपण बघू. द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये आपण बघितलं की दिस various metabolic activities is carried out jointly by the nervous system and the endocrine system. We can say that is the we can also may summarize this the part about the control and coordination with this that how these hormones are the acting as a chemical messengers and regulators. हा एक पार्ट आपण लास्टली बघू. ते यामध्ये बघितलं की पूर्ण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये आपण दोन प्रकारे कोऑर्डिनेशन बघितलं. कंट्रोलिंग अँड कोऑर्डिनेशन एक नर्वस आणि एक केमिकल कोऑर्डिनेशन. तर नर्वस कंट्रोल बरोबरच केमिकल कोऑर्डिनेशन किती इम्पॉर्टंट आहे ते आपण बघितलेलं आहे. सो दीज आर द पॉइंट जस्ट वी विल सी अँड हॅव अ लुक हाऊ दॅट द chemical these hormones are the chemical messengers and how they regulate. So control and coordination of various metabolic activities carried out jointly by nervous system and endocrine system. Nervous system involves electrical impulses when endocrine system involve the chemical substances. त्यामध्ये synapse मध्ये आपण पाहिलं होतं electrical impulses. These are that's why the fast because the nervous response it is naturally fast. So that's why electrical synapse बद्दल आपण बघितलं होतं. No gap and that's why electrical impulses they are carry very fast. Then chemical synapse आपण पाहिलं होतं. So endocrine system involve chemical substances. सॉरी याच्यामध्ये नर्वस सिस्टम मध्ये इलेक्ट्रिकल सायनॅप्स आणि केमिकल सायनॅप्स हे प्रकार पाहिले होते. देन एंडोक्राइन सिस्टम इन्व्हॉल्व केमिकल सबस्टन्सेस कोऑर्डिनेट द डिफरंट ऍक्टिव्हिटीज ऑफ मेटाबॉलिझम इन द body. Without these chemical substances there is no stimulation and no secretion and that's why the metabolism is not possible. त्यामुळे हे किती महत्त्वाचे हे आपण बघितलेलं आहे. So endocrine glands are the special types of glands secreting the chemical secretion which affect the functioning of the target organ. So these chemical secretions are usually released into the blood stream and their effect is observed at the target organ or tissues of the body as a whole. हे सिक्रेशन आपण पाहिलं की एंडोक्राइन ग्लँड दे डू नॉट हॅव द डक्ट अँड दॅट्स वाय डक्ट नसल्यामुळे ते त्यांचे सिक्रेशन डायरेक्टली ब्लड मध्ये पोअर होतात आणि ब्लड स्ट्रीम थ्रू ते टार्गेट ऑर्गन पर्यंत पोहोचवल्या जातात
आणि टार्गेट ऑर्गनला पोहोचवल्यानंतर डायरेक्टली टार्गेट ऑर्गन ऑफ द टिश्यूज आणि त्याच्यावर आपण त्याचा ग्रोथ इफेक्ट अँड डेव्हलपमेंट इफेक्ट आपण बघत असतो. सो these hormones are produced in response to specific stimulus हे आपण पाहिलं. Then each hormone produce has some role. Each hormones produce has some role or the other in modifying some aspects of cellular metabolism. Then hormones are responsible for maintaining also the homeostatic balance of the body. बॉडी होमोस्टेसिस काय आहे हे सगळं अगोदर शिकलेलं आहात. तर ओव्हरऑल होमोस्टेसिस मेंटेन करण्यासाठी, बॉडीची ऑप्टिमम स्टेट मेंटेन करण्यासाठी ओव्हरऑल दीज हार्मोन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट ओनली इन केस ऑफ द ॲनिमल्स बट इन केस ऑफ द प्लांट्स पण आपण पाहिलं. प्लांट्स मध्ये सुद्धा सगळ्या ज्या काही प्रोसेसिंग होतात दिस इज बिकॉज ऑफ द हार्मोन्स अँड इट मेंटेन द होमिओस्टॅटिक कंडिशन. Every possible way it is the hormone that regulates the different functions of the body and their chemical nature gives them the chemical messengers while means this is very important. So these chemical messengers जोपर्यंत secret होत नाही तोपर्यंत there will be no stimulation and no activation of the body part. त्यामुळे प्रत्येक एंडोक्राइन ग्लँड ही अतिशय इम्पॉर्टंट आहे. सो ओव्हरऑल केमिकल कोऑर्डिनेशन इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो मेनी एंडोक्राइन ग्लँड्स वी हॅव सीन which is controlled by the master gland, pituitary, and pituitary again it is controlled by the hypothalamus, which is the master of master gland. Main thing is present in the, that is the hypothalamus is a part of diencephalon. हे सगळे पॉइंट्स लक्षात घेऊन this is a very simpler part about the endocrine system. तो एंडोक्राइन एक्झोक्राइन बद्दल पण आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं. पॅनक्रियाज that is it is again how that is the exocrine nature it shows. So some glands are the exocrine and mostly that is the endocrine glands in the body, and how they control our body. Control and coordination it takes place throughout the body by these endocrine glands. Okay, so this is all about the control and